मीरा रोड भाईंदरमध्ये जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा काढा। आता जी घटना मीरा रोडमध्ये झाली, घोडबंदरला मोर्चा, मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा। मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो, पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा, तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही। याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का, हा आमच्या मनात संशय आहे। जर आमचा शांततेने मोर्चा निघणार होता तर मग परवानगी का नाही दिली? आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार, मग सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे, हा आमचा प्रश्न। आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचं आहे, मोर्चाला परवानगी द्या आणि मोर्चा काढू, शांततेने काढू, लोकशाही मार्गाने काढू। दडपशाही कराल तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक गेलाय त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जातील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडले त्याला सरकार